मी आहे गडकरी साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट फुटाळा म्युझिकल फाउंटेन। तुम्ही पाहू शकता बऱ्याच वर्षापासून हा प्रोजेक्ट थांबलेला होता। फायनली कोर्टाने याला स्टे हटवलेला आहे आणि हा लवकरच चालू होणार आहे। विषय हा आहे की याला चालू करण्यासाठी आता 15 कोटीचा खर्च होणार आहे। याला सुरू करण्यासाठी 15 कोटी लागणार आहे। यापूर्वी या प्रोजेक्टची किंमत किती असेल तुम्ही अंदाज लावू शकता। बंद झालेला प्रोजेक्ट परत चालू करण्यासाठी 15 कोटी लागणार आहे। तर मला हा प्रश्न आहे, खर्च 15 कोटी येणार आहेत, ते पैसे कुणाकडून येणार आहे? कारण गडकरी साहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्यामुळे हा प्रोजेक्ट बंद झाला। बंद अवस्थेत असल्यानंतर याला मेंटेनन्स कॉस्ट जी आहे ती चालली आहे 15 कोटी। हे स्वतः गडकरी साहेबांनी इथं बोलले होते। तर जेव्हा प्रोजेक्ट चालू होता तर त्यांना हे माहिती नव्हतं का की स्टे येणार आहे किंवा काही प्रॉब्लेम येणार आहे? सुरू होण्यापूर्वी इथे त्यांनी जाहिरात द्यायला पाहिजे होती की आम्ही इथं हा फाउंटेन चालू करणार आहे आणि कोणालाही त्रास असेल, पर्यावरणाला त्रास असेल किंवा इथे जे लोक राहतात त्यांना त्रास होत असेल तर आताच तुम्ही स्टे आणू शकता। बांधकाम पूर्ण झाल्यानंतर एवढा मोठा गव्हर्मेंट प्रोजेक्ट तुम्ही कसा काय बंद स्टे आणला? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। आणि जे 15 कोटी आता खर्च होणार आहे ते कोणाच्या खिशातून जाणार आहे? जनतेच्या खिशातून की स्वतः गडकरी साहेब या प्रोजेक्टसाठी चालू करण्यासाठी 15 कोटी देणार आहे? कारण गडकरी साहेबाकडे भरपूर पैसा आहे। स्वतः गडकरी साहेबांना सांगितले आहे की माझ्याकडे भरपूर पैसा आहे म्हणून। तर याला जो खर्च येणार आहे हे जनता बिलकुल देणार नाही। आणि इथे पण जे पण तिकीट लागेल का लागेल तर याच्यासाठी जनता एकही रुपया जनतेच्या खिशातून इथे देणार नाही। तर स्वतः गडकरी साहेबाला विनंती आहे, जे 15 कोटी याला खर्च येणार आहे ते स्वतः गडकरी साहेबांनी या प्रोजेक्टला द्यायला पाहिजे। आणि जो रखडलेला प्रोजेक्ट आहे लवकरात लवकर चालू करायला पाहिजे। कारण 2 वर्षापासून सर्व जनता नागपूर, विदर्भ, महाराष्ट्रातील उद्घाटन झालेलं होतं आणि उद्घाटन झाल्या लगेच बंद झाला आणि आता स्टे होऊन सुरू होणार आहे। तर मला एकच विनंती आहे, गडकरी साहेब तुम्ही या प्रोजेक्टला लवकर पैसे द्या आणि लवकरात लवकर विदर्भवासियांचे जिथे जे तरुण पोरं जास्त इथे येतात बसतात तर त्यांना खूप आनंद घेण्यासाठी आणि विदर्भातली जनतेला इथे पाण्याचा आनंद घेण्यासाठी, म्युझिकल फाउंटेनचा आनंद घेण्यासाठी हा प्रोजेक्ट लवकर चालू केला पाहिजे, परंतु तुमच्या पैशातून झाला पाहिजे। जय विदर्भ, जय महाराष्ट्र।